स्विमिंग मध्ये नक्की काय केलं तू? स्विमिंग मध्ये मी लॉंग डिस्टन्स रेकॉर्ड केले सी स्विमिंग म्हणजे समुद्रात सगळं माग पडला असं नाही खरे फुलं विषय प्लास्टिक फुलं मागात. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं KSK दादू चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज गणपती विसर्जन सात दिवसाचे पण गणपती विसर्जन झाले. आता निघालो मी पुढच्या दर्शनाला. आज जाणार आहे ना, आमचे गावातला एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला बोलवलं आहे की ये खास करून तू गणपतीला आमच्या. आता मी तिथं जाणार आहे, तिथंच आहे, त्यांच्या घराजवळच आलो आहे, तिथं आतमध्ये जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तिथलं करणार आहे आणि आमचं मागच्या वर्षी आमच्या कामाच्या सराच्या इथे गेलतो लकी ड्रॉचं तिकीट संपवायला, तिथं पण जाणार आहे. तुम्ही आज ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. मागच्या वर्षी तिथे किती धमाल केली ना, ती व्हिडिओसुद्धा इथे मी देतो डिस्क्रिप्शनला पण देतो आणि वरती आय बटनला पण देतो, तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. अरे तुम्हाला सनबर्न आवडतं, पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं. नमस्कार. आज अशोक मडवी दिवा गावातले त्यांनी आपल्या सागरीचा तरुणपटू तन्मय सुतार याला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवलं आहे. त्यांचा मान राखून तन्मय अशोक मडवी यांच्या घरी दर्शनासाठी आला, त्याबद्दल तन्मय सुतारचे धन्यवाद. स्विमिंग मध्ये नक्की काय केलं तू? स्विमिंग मध्ये मी लॉंग डिस्टन्स रेकॉर्ड केले सी स्विमिंग म्हणजे समुद्रात पोहतो गेलो. त्यामध्ये आता रिसेंटली मी अलिबाग ते गेटवे असा 36 किलोमीटरचा अंतर 9 तासात 36 मिनिटं या कालावधीमध्ये पूर्ण पार केले. तुझ्यासोबत टीम पण भरपूर असेल? हा, टीम असते, एक सेपरेट बोट असते, त्याच्यामध्ये मेडिकल टीम असते, कोचेस असतात, परत पॅरेंट्स पण असतात. मग ते 35 किलोमीटर मध्ये एवढं खारं पाणी असतं, कधी जड पाणी लागतं, काय लागतं, कसं काय? हा, जड पाणी पण असतो आणि खारा पाणी पण असतो. ती प्रॅक्टिस असते तेवढी आमची. तेवढी प्रॅक्टिस असते आम्हाला. किती 9 तास 36 मिनिटं 9 तास कंटिन्यूस पोहत होता. म्हणजे ब्रेक घ्यायला असेल तर मग कसं करायचं? नाही, आता मध्ये ब्रेक नाही करू शकत आणि बोटीवरती पण नाही करू शकत आपण. मग तो रेकॉर्ड होत नाही ना पूर्ण. कंटिन्यू आपल्याला 9 तास पोहावं लागतं. तेवढं तुझं हे आहे स्टॅमिना तेवढा 9 तास पूर्ण. आता दुसरं काय तुझं? आता सध्याचा असा हे आहे माझा की इंटरनॅशनल रेकॉर्ड करायचे, जसं की इंग्लंडची गाडी झाली, फ्रान्स, स्पेन, 3 नदी. हे टार्गेट आहे सध्या. तिथं तुला जर असं जायचं झालं तुला तिथं पण ऍप्लिकेशन काय करायला लागतं ना? त्या डायरेक्ट तिथं पण परमिशन घ्यायला लागतं, त्यांची पण फीज असते वेगळी. ते त्याला करायला लागतं. तर तुला पुढचं जायचं. शुभेच्छा, धन्यवाद. भेटत राहा. आपण बघूया. त्या तुझे एक व्हिडिओ टाकेन मी याच्यावर. फेसबुकला नाव काय पुन्हा? फेसबुकला इंस्टाग्रामला काय कशावर येतो? इंस्टाग्रामवर तन्मय सुतारच नाव आहे आणि फेसबुकवर माझी पप्पांची आयडी आहे, त्याच्यातले एक व्हिडिओ टाकतो मी. हो चालेल. तन्मय सुतार. आणि दुसरं बोलतो मी, आपल्या नवी मुंबईमध्ये हा पहिला रेकॉर्ड होल्डर आहे की कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी एका महिन्यामध्ये 5 खाडे पोहून जायचा विक्रम केला होता. एका महिन्यामध्ये 5, समजलं तुम्हाला? एका महिन्यामध्ये 5 खाड्या. एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया, एलिफंटा ते कासा खडक, धरमतर पासून आपला रेवस धक्का आणि एलिफंटा ते बेलापूर जेटी आजपर्यंत कोणी रेकॉर्ड केला नाही. एलिफंटाला जम मारून तो बेलापूरला पोहत आला. आजपर्यंत कोणाचाच रेकॉर्ड नाही, तो त्यांनी केलेला आहे कोरोनाच्या काळात, म्हणजे 2020 अगोदर. ते प्रॅक्टिस 2019 पासून. जसा 10वी च्या ह्याच्यामध्ये समर वेकेशन मध्ये पोहायला गेला,
तर ते कोचनी सांगितलं हा काहीतरी करू शकतो. ऍक्च्युली हा कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे आणि चीन आणि फिलिपिन्सला जाऊन गोल्ड मेडलिस्ट घेऊन आलेला आहे स्कूल लेवलला. त्याची डेअरिंग बघून त्या कोचेसने सांगितलं की तू करू शकतो, म्हणून त्याने एका महिन्यामध्ये 5 खाड्या केल्या आणि 5 वर्षाची प्रॅक्टिस करून त्यांनी आता धरमतर ते गेट ऑफ इंडिया 36 किलोमीटर 9.5 तासात पोहून पार केला. हा रेकॉर्ड आहे त्याचा. आता तो जगातल्या सगळ्या खाड्या पोहण्यासाठी पात्र झालाय. आता हा सर्टिफिकेट भेटले ना त्याला की जगातल्या सगळ्या खाड्या सर्टिफिकेट कोण देतं म्हणजे त्यांची असोसिएशन महाराष्ट्र. त्याच्याशिवाय तुम्ही बाहेर देशात जाऊ शकत नाही. ते रेकॉर्ड पुण्याचा रेकॉर्ड आता. आणि आता म्हणजे काय जो जिथं शिकला ना तिथं तो कोचेस लहान पोरांना शिकवतो, मुलांना शिकवतो कोच म्हणून तिथे त्याची अपॉइंटमेंट केली. त्याचा रेकॉर्ड आहे. आणि तुम्ही युट्यूबला किंवा माझ्या फेसबुक आयडीला बघितलं तर सगळे रेकॉर्ड तुम्हाला समजतील. कधी हे केलं तरी माझी आयडी आहे ना त्याच्यावर तुम्ही कधी. तर आम्ही जरा गडबडीत आपल्याला गावाचे पाय करून जायला आता आलं ना प्रिवेल कोटकरचे त्यांच्या घरी गेलो नाही अशोक मडवी नाना, तर ते पण बोलले मी पण येते बरोबर. चला मग बोललो या आपण सराचे घरा बरं का यावेळी मोठं ना मकर मकर नाही असं समजत नवीन केलं काहीतरी सगळी रेडीमेड भाड्याने घेतलं काय सगळं विकत सगळं नाही महाग पडलं असं नाही. खरे फुलं म्हणजे प्लास्टिक फुलं महागात. या गणेश चतुर्थीला शुभारंभ करा 51,300. काय गे लक्ष दे आज चल स्माइल. मधीत नको राहू असं मोठा राहा ना तू. तिचं तोंड तर दिसलं पाहिजे तुझं. इकडे बघून असं ते गणपती ठेवायला राहा. कोटकरांचे मजा आली ना. चला आता दुसऱ्यांकडे जाऊया. मडवी
म्हणजे मस्त मूर्ती आहे. कशी होती आजची व्हिडिओ? आवडली असेल. मस्त डान्स वगैरे होता ना. मी ना काय करतो, तुम्हाला जर याच्यात डान्स दिसत नसतील ना तर त्यांना दुसऱ्या चॅनलला टाकले त्यांचं पूर्ण डान्स. ते कला तर कॉपीराईट येत आहे. थोडंसं पैसे कमवायला लागले ते तरी कमवू द्या. कॉपीराईट मुलं ते येणं होय मॉनिटाईज होऊन पैसे त्यांना जातात. ते यूट्यूबची बेकार पॉलिसी आहे. ज्याला त्या यूट्यूबवाल्यांना माहिती आहे की त्यांचं व्हिडिओशिवाय त्यांचं यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूब चालणार म्हणत नाही, तरी बी ते गाण्यालाच पैसे देतात. गाण्यावाल्यांना पूर्ण अख्खी मेहनत व्हिडिओची असते आणि जरासं ध्यान गाणं जरी असलं ना की अख्खी मेहनत ती त्यांनाच जातं, फुकट जातं. त्यापेक्षा सेपरेट चॅनल आहे आपला बी, त्याचा तो डान्स टाकतो सगळ्यांचा सेपरेट थोडंसंच बघायला भेटलं असेल तुम्हाला. त्या दुसरी याच्या डिस्क्रिप्शनला पण देते इथं वरती, इथे येत असतील ती, त्या जाऊन बघा तुमचा पूर्ण डान्स. चला आता बाय, गुड नाईट.